तर सुधीर मुनगंटीवारांकडून मजूर संस्था महिला बचत गटाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। शासकीय कामं महिला सेवा सहकारी संस्थांना देण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने फडणवीसांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी फडणवीसांचे आभार मानलेले आहेत। महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत आपल्या सरकारची भूमिका काय, या 33% जे आरक्षण फक्त मजूर सहकारी संस्थांना आहे, याला एक ऑब्लिक करायचं, बचत गट टाकायचे आणि आमदारांची समिती आणि 4 लोकांची समिती करा। महाराष्ट्रामध्ये त्याचा इतका अनुकूल परिणाम होईल, जसा परिणाम लाडक्या बहिणींचा झाला तसाच चांगला शुभ परिणाम होईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं, त्यांचं या उत्तरातून आमचं समाधान होईल। मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं ही विनंती आहे। बचत गटाचा विचार आपण करू, पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण महिला सहकारी संस्था केवळ महिलांच्या या रजिस्टर करायची परवानगी दिली आणि त्याप्रमाणे सगळ्या महिला बचत गटांनीच मोठ्या प्रमाणात महिला सहकारी संस्था रजिस्टर केलेल्या आहेत। त्यामुळे त्या महिला सहकारी संस्थांना आपण अशा प्रकारचं काम देण्याकरता मान्यता देऊ। तर चित्रा वाघ यांनी काय ट्विट केलेले ते आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणी उद्योजिका व्हाव्यात आणि आत्मनिर्भरतेला सहकाराची दिशा मिळावी हे देवाभाऊंचं स्वप्न आहे, असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। जे प्रवीण दरेकरांच्या सहकार्यानं राज्यात महिला सेवा सहकारी संस्था स्थापन करून पूर्ण होतंय, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं। राज्य महिला सेवा सहकारी संस्था फेडरेशनच्या माध्यमातून लाखो महिला उद्योजिका बनतील, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं।